संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये विसावलेली आहे। मी आत्ता पुण्यातल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आहे। तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पादुकांच्या दर्शनासाठी अक्षरशः पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली आहे। वारकऱ्यांची एकंदरीत गर्दी असलेली पाहायला मिळते। ज्यांना केवळ मुखदर्शन करायचं आहे त्यांची रांग वेगळी आहे, तर दुसरीकडे ज्यांना पादुकांचं दर्शन करायचं आहे त्यांची रांग ही वेगळी असलेली पाहायला मिळते। आपण बघतोय ज्ञानोबा माऊलींच्या पालखीच्या पादुकांच्या दर्शनासाठीची ही सगळीच गर्दी आहे। या एका क्षणासाठी, एका स्पर्शासाठी जवळपास वर्षभर वाट पाहिली जाते आणि त्यानंतर हा सगळा अभूतपूर्व असा सोहळा जो आहे तो पार पडत असतो। आपण बघतोय अगदी लहान लहान बाळं आहेत, अगदी छोटी छोटी 2-2, 3-3 महिन्यांची लहान बाळं घेऊन सुद्धा या ठिकाणी वारकरी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सुंदर हा सगळा सोहळा जो आहे तो पार पडतो। आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षीपर्यंत हे मंदिर जे आहे ते अगदी लहान होतं, त्यामुळे प्रचंड गैरसोय या ठिकाणी व्हायची। खूप जास्त गर्दी होत असल्यामुळे गर्दीचं नियोजन करताना पोलिसांचा सुद्धा मोठा कस लागायचा। देवस्थानला सुद्धा या सगळ्यामध्ये मोठ्या अडचणी यायच्या। मात्र यंदाच्या वर्षी भूसंपादन या ठिकाणचं बाजूचं जे होतं ते झालेलं आहे, जागा संपादित झाली आणि नवीन मंदिराची बांधणी जी आहे ती लवकरच केली जाणार आहे। मात्र तत्पूर्वी आता मोठी जागा जी आहे ती भाविकांना दर्शनासाठी जी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणार आहोत। काय कसं वाटतं? एकतर सगळ्यात पहिल्यांदा इतकं प्रशस्त असं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतं। खूप वर्षांच्या नंतर इच्छा होती की मंदिर मोठं व्हावं, कसं वाटतंय पहिल्यांदा? साधू संत येती करा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे आज या पालखी सोहळ्यासाठी भवानीपेठमध्ये सर्वच भाविक साधू संत येती कराची प्रचिती दिसती, कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। हा आनंद का आहे की गेली शेकडो वर्षाची परंपरा असलेला हा मंदिराचा छोटा परिसर आज भव्य झालेला आहे। या भव्य परिसरामध्ये आज मंडपामध्ये पालखी सोहळा व्यवस्थितपणे चालू आहे। अशा पद्धतीने सगळ्यांना आमचं सांगणं आहे की ही पालखी या भवानीपेठमध्येच कायम राहिलेली आहे। भविष्यात मोठं मंदिर होणार आहे आणि सर्वांना पुढचा दिवस आनंदाचा जाणार। इथलं एकंदरीत गर्दीचं नियोजन हा सगळ्यात मोठा टास्क असतो, कारण गर्दी भयंकर असते आणि मंदिर यंदाच्या वर्षीपर्यंत अगदीच खूप लहान होतं। आता मात्र खूप व्यवस्थित आपण बघतोय की जागा संपादित झालेली आहे, लवकरच मंदिर सुद्धा बांधलं जाईल। पण इतकं प्रशस्त पद्धतीने दर्शन होताना आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। आता पोलीस प्रशासन, महानगरपालिका, महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे जे पालखी चौकातले 4 रस्ते आहेत ते रोडवरींग केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे काही कामं राहिली असतील ती प्रशासनामार्फत पालखी विठ्ठल मंदिराचे सेवेकरी विश्वस्त यांच्या वतीने करण्यात येणार आहे, जेणेकरून भाविकांना पुढे त्रास होऊ नये आणि वारकऱ्यांना माऊलीचं दर्शन सुखद व्हावं ही आमची अपेक्षा आहे। तुम्ही पालखीच्या इतक्या जवळ असता, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळे सेवेकरी मंडळाचे सगळे पदाधिकारी विश्वस्त, काय भावना असतात पालखीच्या एका क्षणाच्या दर्शनासाठी? अगदी राज्यभरातून लोक येतात, परराज्यातून लोक येतात, तुम्ही इतक्या जवळ असता मात्र कशा भावना? आता भाऊंनी जे सांगितलं साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा, तर आनंदाचं वातावरण असताना माऊली आपल्या घरी आलेली आहे, त्याची सेवा करायला सगळ्यांना मिळते, ह्याच्यातच सगळ्यात मोठा आनंद असतो आणि त्याच्यामध्ये आम्ही साजरा करतो आनंद आणि एकदम आनंदाने हा कार्यक्रम पार पडतो। खूप सुंदर। नक्की सगळे पदाधिकारी विश्वस्त माझ्यासोबत होते, आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत। अतिशय आनंद आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला पाहायला मिळतोय। आपण आणखीन काही दर्शनाच्या रांगेमध्ये असलेल्या भाविकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कुठून आलाय बाबा? इथंच आहे, कात्रज। काय किती वेळ झालं रांगेत उभे? 12:30 पासून 12:30 पासून। पण पादुकांचं दर्शन घ्यायचं घ्यायचं। दरवर्षी थांबता का एवढं? हा, दरवर्षी तुम्ही कुठून आलाय? आम्ही मी कात्रज मध्ये। खूप दुरून सगळे भाविक आलेले आहेत आणि काही झालं तरी दर्शन घ्यायचंच, इतक्या वेळ रांगेमध्ये उभे आहात, काय भावना? अरे माऊलींच्या पुढे काय आहे? माऊलींच्या पुढे सगळं पुरे अख्खी दुनिया जग आहे सगळं, अजून काय? छान वाटते, पहिल्याच वेळेला आलेलो आहे। खूप छान वाटते दर्शन। तुम्ही सेवेकरी आहात, काय कुठून आलेला आहात, काय सेवा करताय? जिल्हा परभणी हे माऊलीचं सगळं झाडून स्वच्छ निर्मले काढायचं, बुट बाजूला लावायचे आणि तिकून अनेक माऊली संघ परतीला यायचं। 9 दिवसात आळंदी गाठीतो आणि 9 दिवसात आळंदी गाठून मग महापूजा करून गावाकडे जातो। हा, लय दिवस झाले माऊली
हा कसं वाटतं पण वेगळ्या प्रकारची सेवा करा. एवढा पाऊस पडत आहे ना, काय वाटलं नाही, खाला प्याला काही कमी नाही. जागोजाग लोक जागा दिली, झोपा, अत्रा आहे, पांघरा आहे, माऊलीचा उपकार फिटत नाही. लोक म्हणता काय खाता, आपल्या घरी देत नाही एवढं कोणी, एवढं लोक खाला देतात. आम्हाला सेवा झाली करायची, बसायचा कंटाळा आला. तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. हा, काय मागितलं का तुम्ही? काही मागितलं नाही, एकटाच आहे मी. हा, आनंद वाटत आहे माऊलीचा, असं वेळा म्हणजे आनंद आहे. आपण बघतोय वृद्ध वारकरी या सगळ्यामध्ये खूप जास्त असलेले पाहायला मिळते. म्हणजे तरुण अक्षरशः कधी कधी रांगेत थांबत नाहीत, मात्र वृद्धांची मात्र रांगेत थांबून दर्शनासाठीची जी ओढ असते 3, 4, 5 तास, जेवढे तास थांबावं लागेल तेवढ्या वेळ आम्ही थांबू, मात्र दर्शन करूनच जाऊ, अशा भावना ज्या आहेत त्या सगळ्याच असलेल्या पाहायला मिळतात. आज दिवसभर अशाच पद्धतीने पालखी विठोबा मंदिरामध्ये दर्शनाची रांग जी आहे, दर्शनासाठीची गर्दी असणार आहे. उद्या पहाटेपर्यंत ही सगळी गर्दी असणार आहे आणि उद्या पहाटे नंतर ही पालखी जी आहे ती पुढे लोणी काळभोरच्या मार्गाने बारामतीकडे प्रस्थान करणार आणि तिथून पुढे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे. ही तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती खरं तर बारामतीच्या दिशेने पुढे पंढरीच्या दिशेने निघते, मात्र ही जी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे ती पालखी दिवेघाट मार्गे पुढे पंढरीच्या दिशेने निघलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत मात्र पुणेकरांकडून माऊलींच्या पालखीचा आणि वारकऱ्यांचा पाहुणचार अतिशय छान पद्धतीने सुरू असलेला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.